आणि आता घेणार आहोत काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। मनसेच्या विरोधानंतर उल्लू ॲपकडून जाहीर माफी। उल्लू ॲपवरून हाऊस अरेस्ट या कार्यक्रमाचं प्रसारण थांबवलं। एजाज खानच्या शोवर अश्लीलता प्रसारित झाल्यानं वाद। धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिरामध्ये बनावट व्हीआयपींना थेट दर्शनबंदीचा प्रशासनाचा निर्णय। व्हीआयपी पास वाटपावरून अनेकांनी तक्रारी केल्यानं प्रशासनाकडून कारवाई। अहिल्यानगरच्या जामखेडमधील चौंडीमध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जोरदार तयारी। अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त येत्या 6 तारखेला मंत्रिमंडळाची बैठक आयोजित। मध्य रेल्वेवरील पनवेल स्थानक लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी टर्मिनल म्हणून विकसित केलं जाणार। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा। मुंबई टर्मिनलवर गर्दी कमी करण्यासाठी मदत होणार। ठाण्यातील आंबे घोसाळे तलाव परिसरामध्ये घाणीचं साम्राज्य। ठाणे संकल्पनेला अधिकाऱ्यांकडूनच केराची टोपली, मनसेचा आरोप। ठाण्यातील माझीवाडा पूल आजपासून अंशतः बंद। दुरुस्तीच्या कामासाठी वाहतूक कापूरबावडी सर्कल मार्गे वळवण्याचा निर्णय। महाराष्ट्र, तामिळनाडू आणि राजस्थान दरम्यान थेट रेल्वे सेवा सुरू। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हिरवा झेंडा दाखवला। पुण्यातील वकिलाचं सुप्रीम कोर्टाच्या ऑनलाईन कमिटीला पत्र। राज्यातील सगळ्याच न्यायालयामध्ये न्यायालयीन प्रमाणित कागदपत्र ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करण्याची मागणी। पुणे विभागामध्ये फुकट प्रवास करणाऱ्या 3,60,000 प्रवाशांवर प्रशासनाची कारवाई। स्लीपर बोगीमधून प्रवास करणाऱ्या 67,000 प्रवाशांवर कारवाई। वर्षभरामध्ये तब्बल 19 कोटींचा दंड वसूल। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये ई प्रणालीमुळे पालिकेच्या नवीन प्रस्तावाचं कामकाज ठप्प। घाईघाईमध्ये ई प्रणाली लागू केल्यानं अधिकारी कर्मचाऱ्यांना समस्या। अभिनेता एजाज खान विरोधात गुन्हा दाखल। हाऊस अरेस्ट शोमध्ये अश्लील कंटेंट दाखवल्याप्रकरणी कारवाई। एजाज खान, निर्माते राजकुमार पांडेंसह इतरांविरुद्ध गुन्हा नोंद। वर्ध्याच्या सेलू तालुक्यामधील काही गावांना अवकाळी पावसासोबतच गारपिटीचा तडाखा। गारपिटीमुळे पपई, केळी तसंच इतरही फळबागांचं नुकसान। पुण्यामधील रिंग रोडच्या कामगारांना दमबाजी। नितीन कुंजीर नावाच्या व्यक्तीकडून दमबाजी, व्हिडिओ व्हायरल। भीतीमुळे रिंग रोडचं काम सध्या ठप्प। भारतातील सर्व ऑर्डनन्स फॅक्टरीमधल्या कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द, तर पाकिस्तानच्या देखील सर्वच ऑर्डनन्स फॅक्टरीमधल्या कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या।